मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक हा शेवटचा पार्ट. या ॲप्लिकेशनच्या पूर्वी तुम्हाला हे ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा लॉ येणार आहे. मग एकदा रिपिटेशन आपण घेतलेले लॉज. ॲडेम्पटंट लॉ आठवा. पी कॅप पी इक्वल्स टू पी, पी ऑर पी इक्वल्स टू पी. कम्युटेटिव्ह लॉ पी ऑर क्यू इक्वल्स टू क्यू ऑर पी आणि पी कॅप क्यू इक्वल्स टू क्यू कॅप पी. असोसिएटिव्ह लॉ पी कॅप क्यू कॅप आर ब्रॅकेटमध्ये पी कॅप क्यू कॅप आर. तसंच लॉ डिसजंक्शनमध्ये पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर इक्वल्स टू पी ऑर क्यू ऑर आर. नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हे महत्वाचे पुढे पुन्हा लॉजिक सर्किटमध्ये येणार म्हणून रिपीट घ्या ना. पी कॅप क्यू ऑर आर इक्वल्स टू पी कॅप क्यू और पी कॅप आर. पी और क्यू अँड आर, पी और क्यू and P or R distributive laws. Then De Morgan's laws. Negation in bracket P or Q equal to negation P and negation Q, and negation in bracket P and Q equal to negation P or negation Q. Next is conditional law. P implies Q equals to negation P or Q. याच्यावर डिपेंड एक क्वेश्चनच होता काल त्या एक्सरसाइज मध्ये. सॉल्व केला असेल तर रूल पण पाठवतो. बाय कंडिशनल लॉ पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वल्स टू पी एरो क्यू अँड क्यू एरो पी. असं जर लिहिलं हा लॉ अप्लाय केला तुम्हाला हा लॉ वेगळा पाठ करायची गरज नाही. म्हणून तुम्हाला असं द्यायलो याचा यूज करा. पी कॅप क्यूचं इम्प्लिकेशन लिहिता येईल तुम्हाला निगेशन पी और क्यू ह्याचे इक्वलंट, आणि ह्याचे इक्वलंट काय लिहिता येईल याच लावून पहा. क्यू कॅप पीला क्यू कॅप निगेशन पी, इथं निगेशन पी और क्यू आणि याच्याकडं क्यू निगेशन क्यू और पी. ओके. नेक्स्ट इन्व्होल्यूशन लॉ. negation of negation P is P. Identity law P or F is P and P and T is P. Identity law P or F is P and P and T is P. Identity law. And last is complement law. P cap negation P equals to F and P or negation P equals to T. हा प्रत्येक पार्ट याचा ड्वेल आहे किंवा हा याचा ड्वेल आहे. तर एक एक पार्ट पार्ट करा. याचा ड्वेल हा पार्ट येतो. ड्वेल आठवतो ना. आता जाऊ आपल्या आजच्या पार्टकडे. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. सर्किटला ऑब्झर्व करा. बॅटरी, लाईट बल्ब, स्विच. स्विचचा आणि आपल्या लॉजिकचा काही संबंध वाटतो का? स्विच हे स्विच एक्झॅक्ट तुम्हाला स्टेटमेंट सारखं वर्क करते. एक्झॅक्ट ट्रू और एक्झॅक्ट फॉल्स, एक्झॅक्ट ऑन, एक्झॅक्ट ऑफ. So in logic we take the circuit. It is observed that the switch in circuit is either open or closed, that is off on. That is, it has only two possibilities like statement in logic, and hence the switch in circuit is considered as a statement in logic. Switch in circuit is considered as a statement in logic. स्विच क्लोज्ड असा वर्ड वापरला तर याचा अर्थ आपल्या भाषेत स्विच ऑन आहे. देन करंट इज फ्लो थ्रू द सर्किट. ऑन झालं, क्लोज्ड तर करंट फ्लो होईल, बल्ब लागेल. स्विच इज ओपन लाईक दिस, ओपन, देन इट इज कॉल्ड ऑफ and then current is not flow through the circuit. Light bulb is on किंवा स्विच इज ऑन असेल तर ती कंडिशन आपण सिम्बॉलिकली कॅपिटल टी न दाखवा किंवा 1 न. ऑनला 1, ऑफला 0 किंवा एफ. ऑन 1, ऑफ 0, ऑन n 1, ऑफ 0.
क्लोज्ड मीन्स ऑन, ओपन मीन्स ऑफ. करंट कधी फ्लो होईल हे कुणालाही कळण्यासारखी गोष्ट आहे. आता इथं स्विचिंग सर्किट मधलं स्विच म्हणजे स्टेटमेंट. इट इज ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक to the circuit. Now there are switches connected to the circuit in series like this. एकानंतर एक त्याला आपण सिरीज म्हणतो. आता याच्यातला दोन स्विचेस घेतले मी. याच्यातला करंट फ्लो होण्यामध्ये आपला एखादा ट्रुथ टेबल कामी येतो का पहा. ट्रुथ टेबल कुणासारखं वर्क करतं हे पहा, डिस्कस करूया. करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट इफ both switches are on, otherwise not. हा बल्ब कधी लागेल, दोन्ही स्विच ऑन असतील तर. आठवा आता आपल्या लॉजिक मध्ये दोन्ही ट्रू असतील तर स्टेटमेंट कंजंक्शन इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. दिस सर्किट वर्क लाइक द कंजंक्शन. Statement in series are denoted by the symbol because it work like the conjunction of two statements. Both are on, current flow, otherwise not. एक जरी ऑफ असेल तरी करंट फ्लो होणार नाही. सो इट इज डिनोटेड बाय कॅप. आपण एकाला स्विच S1 ला स्टेटमेंट P मानू, स्विच S2 ला स्टेटमेंट Q मानू, अँड देअरफॉर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सर्किट इज, या सर्किटला सिम्बॉलिकली P कॅप Q असं रिप्रेझेंट करायचं. या टाईपचे स्विचेस आले, एका स्विचला स्टेटमेंट P, एकाला Q, and this is the symbolic representation of the given circuit. Now जसं आपण ट्रूथ टेबल पाहिला होता, here switching table or input output table. इनपुट आउटपुट टेबल सेम टेबल तुम्हाला पहिल्यासारखं. स्टेटमेंट P च्या जागेवर स्विच S1, स्विच S2 आणि हा आपला रिझल्ट. म्हणजे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काय आलं तर सर्किटचं P कॅप Q म्हणजे लॅम्प. स्विच S1 वन म्हणजे ऑन, S2 ऑन, बल्ब इज ग्लो, लाईट लागेल. या कंडिशन मध्ये लागणार नाही, या नाही लागणार. म्हणजे 1 लाच 1, अदरवाइज 0. सिरीज मध्ये ऑन लाच ग्लो, अदरवाइज ऑफ, नॉट ग्लो. कंजंक्शन सारखं 1 लाच 1, अदरवाइज 0. that is switching table or input output table for this circuit. म्हणजे या सर्किट मधून कधी करंट फ्लो होतो हे आपण या टेबल मध्ये सांगितलंय. स्विच दोन्ही ऑन असतील तरच करंट फ्लो, दोन्ही पैकी एक किंवा दोनला दोन ऑफ असतील तरी करंट फ्लो होणार नाही. याच्या पुढचं काय असेल, स्विचेस इन पॅरलल. पॅरलल म्हणजे अशी S1 त्याच्या खाली S2. आता इथे पहा बरं, दोन्ही ऑन असतील तरच ऑन असेल, बल्ब गो होईल का, थोडं काही फरक असेल. मला वाटतं एक जरी स्विच ऑन असेल तरी बल्ब लागेल, एक जरी, आणि दोन्ही ऑफ असतील तर लागणार नाही. सो इट वर्क लाईक द DC junction. Current is flow, not flow if both are off, otherwise it flow. So it work like the disjunction. Therefore switches in parallel are denoted by the symbol reverse cap. Current is not flow through the circuit if both switches are off, otherwise it flow. फक्त एकच कंडिशन मध्ये फ्लो होणार नाही, दोन्ही ऑफ असतील तर, नाही तर करंट फ्लो होईल. म्हणजे like the disjunction, and so it is denoted by reverse cap. Suppose here S1 is a statement P, S2 is a statement Q. So symbolic representation of the given circuit is P or Q. P or Q. Table, switching table, P statement म्हणजे switch S1, switch S2 आणि हा रिझल्ट. करंट कसा फ्लो होईल त्याचा रिझल्ट. इथं स्विच कसे असतील, दोन्ही ऑन, फर्स्ट ऑन, सेकंड ऑफ, ऑफ ऑन, ऑफ ऑफ. ऑफ ऑफ असेल तर करंट फ्लो होणार नाही, अदरवाइज.
एकच कंडिशन मध्ये करंट फ्लो होणार नाही. 0 0 ला 0, अदरवाइज 1 1 1 लाईक डिसजंक्शन. सर्किट कडे पाहूनही तुम्ही टेबल लिहू शकता की करंट कधी फ्लो होणार आहे. पण त्यापेक्षा सोपं आपलं डिसजंक्शन 0 0 ला 0, अदरवाइज 1. कंजंक्शन 1 1 ला 1, अदरवाइज 0. म्हणजे तुमचा कंजंक्शनचा आणि डिसजंक्शनचा टेबल इथं कामी येणार आहे. ओके, तर इथं क्वेश्चन येणार आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे एक सर्किट तुम्हाला दिलं जाणार आहे, फिगर दिला जाणार आहे, त्याला लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. ओके, तर एक सर्किट पाहूया. पहिलं का सर्किट आहे, क्वेश्चन काय होता, एक्सप्रेस द सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. चला पहिले सर्किट ऑब्झर्व करू. हे बॅटरी लाईट ऑब्झर्व करायची गरज नाही. या दोन स्विचेस कडे पहा, दे आर इन सिरीज, दिस टू आर इन पॅरलल, आणि दोघांनाही तिसरी ब्रँच पॅरलल आहे. ब्रँच नंबर 1 पॅरलल टू दिस, पॅरलल टू दिस. म्हणजे ह्या दोघांमध्ये पॅरलल कंडिशन आहे, पुन्हा याच्यामध्ये पॅरलल, आणि ह्या दोघात जर एवढ्याच जर पाहिलं तर सिरीज आहे. सिरीज पॅरलल पॅरलल. आता काय करायचं आहे, या फिगरला नीट ऑब्झर्व करा, कारण मी तुम्हाला फिगर पुन्हा पुन्हा दाखवल, तरी पण फिगर नीट ऑब्झर्व करा. इथं मी पी स्टेटमेंट म्हणणार, इथं क्यू. ही निगेशन पी, हे निगेशन क्यू. या दोघांमध्ये मी म्हणू का पी ऑर क्यू, आणि या दोघांमध्ये म्हणून निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, चला तर याचं सिम्बॉलिक फॉर्म पाहू. सिम्बॉलिक फॉर्म पाहताना पहिलं काम काय करेल मी, लेट पी ॲज अ स्टेटमेंट, स्विच S1 इज क्लोज्ड, क्यू S2 इज क्लोज्ड, negation P, switch S1 is closed, negation Q, switch S2 is closed. जे जेवढे स्विचेस आहेत का त्याच्या करस्पॉन्डिंग स्टेटमेंट माना. ओके, स्टेटमेंट माना. पुन्हा एकदा आपलं सर्किट ऑब्झर्व करू आपण. मी याला स्टेटमेंट P मानले, याला Q, निगेशन P, निगेशन Q. या दोघांमध्ये सिम्बॉल असेल P ऑर Q. या दोघांमध्ये असेल निगेशन P अँड निगेशन Q. याला ब्रॅकेटमध्ये टाका, याला ब्रॅकेटमध्ये टाका, आणि या दोघांमध्ये सिम्बॉल कुठला असेल पुन्हा ऑर. पहा बरोबर लिहिले का मी आता, P ऑर Q ऑर इन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q. S1 S2 होतं, पुन्हा पॅरलल, आणि एकाच वायरला सिरीज मध्ये S1 डॅश सिरीज S2 डॅश. आठवते? आता काय राहिलं, याचा इनपुट आउटपुट टेबल. इनपुट आउटपुट टेबलला तुम्हाला मी हिंट सांगितलं तरी जमावा इतकं सोपं आहे, ट्रुथ टेबल सारखंच आहे. तरी पण एक 4-5 प्रॉब्लेम घेऊया आपण. ट्रुथ टेबल सारखंच पॅटर्न ऑब्झर्व करा. पॅटर्न मध्ये स्टेटमेंट किती येतं, 2. पी क्यू, मग काढायचं आपला पी ऑर क्यू. इथे गरजेचं आहे निगेशन पी निगेशन क्यू, देन निगेशन पी कॅप निगेशन क्यू, कंजंक्शन दोघांचं. आणि मग ह्या कॉलमचं आणि ह्या कॉलमचं इथे येईल डिसजंक्शन. पहिला कॉलम सांगा बरं मला, पी ऑर क्यू ऑर डिसजंक्शन सारखं. 1 येईल 1 येईल 1 येईल, आणि शेवटचं येईल 0. बरोबर आहे, 0 0 0. फक्त इथं करंट फ्लो होणार नाही, बाकी प्रत्येक ठिकाणी होईल. निगेशन पी या कॉलमकडे पहा आणि त्याला फिल करा, 0 0 1 1. निगेशन क्यू, क्यूच्या कॉलमकडे पहा, त्याचं निगेशन, फक्त मी तुम्हाला निगेशन विचारायला. आता या दोघांमध्ये कंजंक्शन म्हणजे सिरीज मध्ये दोन स्विचेस,
दोन्ही ऑन असतील तरच करंट फ्लो होईल, नाहीतर होणार नाही. 0 0 ला 0 0 0 इथे येईल 1. नाउ डिसजंक्शन बिटवीन दिस टू, म्हणजे आता पॅरलल मध्ये येते स्विचेस. पॅरलल मध्ये 0 0 असेल तरच 0, अदरवाईज 1. 0 0 मला तरी कुठं दिसत नाही, दिसलं का? नाही. सो इट इज 1 1 1 1. It is called the input output table for the given circuit. Okay. Symbolic representation फिगर कडे पाहून करा. आणि हा स्टेटमेंट पॅटर्न पहिल्यासारखंच याचा ट्रूथ टेबल, पहिले फ्रेम तयार करा आणि एक एक कॉलम फिल करत राहा. जर इथं थोडं कन्फ्यूज होत असेल तर टी 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 एफ एफ टी एफ एफ लिहून केलं तरी जमेल. मग टीच्या ब्रॅकेटमध्ये 1 लिहा, एफच्या पुढे ब्रॅकेट टाकून 0 लिहा तरी चालते. चला एक क्वेश्चन नंबर 2 चं सर्किट ऑब्झर्व करू. या सर्किट मध्ये 2 स्विचेस आहेत सिरीज मध्ये, तर या दोघांना मिळून हा आहे पॅरलल. याला मी स्विच पी म्हणतो स्टेटमेंट, याला क्यू म्हणतो, हे तिसरं आर म्हणूया. हा आहे पी ऑर क्यू अँड आर. जमते का सिंबॉलिक फॉर्म? पी मध्ये पॅरलल असल्यामुळे ऑर, क्यू अँड आर. लेट पी switch S1 is closed, Q S2 is closed, R switch S3 is closed. So symbolic form of given circuit is P or Q and R. P or Q and R. Switch S1 होतं, S2 S3. पुन्हा एकदा फिगर पाहायची का? स्विच S1 S2 S3 याला म्हणतो मी P or Q and R. जमलं का? पहा, P or Q and R. Now the switching table for that is, switching table कसा करायचा? टेबल साठी मी इथे पॅटर्न मध्ये 3 स्टेटमेंट आहेत P Q R. तर कंडिशन येतील 8 P Q R च्या 8 कंडिशन येतील. 8 मध्ये 4 times 1 4 times 0, 2 times 1 2 times 0, 2 times 1 2 times 0, 1 0 1 0 1 0 1 0. There are 3 different statements, so conditions are 8. Now Q and R, and असेल and, तर तुम्हाला and मध्ये काय चेक करायचं? Q and R मध्ये जर 0 0 असेल तर 0 फिल करा, अदरवाईज 1. 0 0 असेल तर 0. मग इथं काही इट इज 1, दिस इज 1, इट इज 1, इट इज 0, इट इज 1, इट इज 1, 1 and finally 0. आता शेवटचा कॉलम एकदम P or Q and R. सॉरी, मी इथं कंजंक्शनच्या ऐवजी डिसजंक्शन केलं तर चुकू लागलं. ते आपल्याला कंजंक्शन पाहिजे. कंजंक्शन मध्ये 1 1 लाच 1, आणखीन 1 1 कुठे? इथे, अदरवाईज 0. 1 1 चेक करा फक्त. नाव इट इज 0 0 0 0 0 अँड 0. चुकून मी डिसजंक्शन म्हणलो, कंजंक्शन पाहिजे. नाव P or Q and R. Now it is disjunction. 0 0 असेल तर 0, 0 0 असेल तर 0. 0 0 कुठे आले? पहिल्या याच्यामध्ये नाही, नाही 0 0. फायनल 3 0 आले, बाकी कुठे 0 0 नाही. इट इज 1 1 1 1 1 and last 0 0 0. This is the switching table for the given circuit. It is symbolic form and it is switching table. म्हणजे P Q R कोणतं स्विच ऑन आणि ऑफ असेल तेव्हा करंट कसा फ्लो होईल
करंट कधी फ्लो होणार नाही पॉवर कोणत्या कंडिशन मध्ये? स्विच S1 इज ऑफ, S2 ऑन, S3 ऑफ, करंट नॉट फ्लो. S1 ऑफ, ऑफ, ऑन, नॉट फ्लो. तिन्ही ऑफ, करंट नॉट फ्लो. स्विचिंग टेबल बनायचं याला. तुम्ही सर्किटकडे नीट पाहिलं तर हे टेबल ॲक्युरेट आला की नाही ऑब्झर्वेशनही कळेल, पण कधी कधी मोठं सर्किट आलं तर सोपं जाईल, अवघड जाईल ते. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. पुन्हा क्वेश्चन तोच, एक्सप्रेस द सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म. इथं तुमच्याकडे S1 S2 S1 S2 डॅश, S1 S2 आणि त्यांचे निगेशन. हे दोन स्विचेस कसे आहेत पहा बरं, सिरीज या दोघांच्या मध्ये कंजंक्शन कॅप येणार आहे, या दोघांच्या मध्ये कंजंक्शन. याला कंप्लीट ब्रॅकेट मध्ये लिहा, याला कंप्लीट ब्रॅकेट मध्ये लिहा, आणि दोघांच्या मध्ये डिसजंक्शन ऑर येणार आहे. ओके, चला याचं फक्त शॉर्टकट मध्ये सांगतो, पूर्ण डिटेल सांगत नाही याचं. केवळ आता तुम्ही ऑब्झर्वेशन केले हे सर्किट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. P switch S1 is closed, Q S2 is closed, negation P S1 dash closed, negation Q S2 dash is closed, and the circuit negation P cap Q or P cap negation Q. आलं का बरोबर? तर पुन्हा एकदा फिगर मध्ये पाहायचं, negation P cap Q or P cap negation Q, right? ओके, फिगर बरोबर पाहत चला. ऑर का अँड, निगेशन कुठे? आता टेबल मी तुम्हाला फिलअप करून देत नाही, रिकामा ठेवतोय. 1 मिनिटात तुम्ही हा फिल करू शकता, पॉज करून तेवढं काम करू शकता. ओके, चला हे एक सर्किट पाहून डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म, बाकी काम तुमच्यावर ठेवणार आहे. यामध्ये आणि ह्या पूर्ण मध्ये सिरीज आहे, जे आपण याला P म्हणू, हा निगेशन Q, हा R, P and negation Q or R, आणि कंप्लीट ब्रँच याला पॅरलल आहे, आणि हे दोघं पुन्हा सिरीज मध्ये आहेत. जिथे येईल निगेशन Q अँड निगेशन R. काय उत्तर पाहूया. याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन P कॅप निगेशन Q or R or negation Q and R. काय बरोबर आहे का? P and negation Q or R, पुन्हा याला or negation Q and negation R. ओके, हा पॅटर्न तुमचा झाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. बाकी टेबल वगैरे करणं काम सोपं आहे. इथं पण टेबल भरणे काम ट्रुथ टेबल मुळे सोपं झालंय, म्हणून मी ते काम तुमच्यावर सोडून देतोय. सोपं पण आहे आणि तेवढंच तुम्हाला प्रश्न करायला इंटरेस्ट पण वाटेल, सोपं असल्यामुळं. चला हे सर्किट पहा. S1 S1 डॅश S2 डॅश S1 S2, हे याला पॅरलल आहे, हे याला पॅरलल आहे. सो P इथे येईल ऑर निगेशन P कॅप निगेशन Q और P कॅप Q. ऑब्झर्व केलं. आता काय करायचं, यासाठी स्टेटमेंट पॅटर्न ऑब्झर्व करा, कन्सिडर करा. स्विच S1 म्हणजे P, S2 Q, S1 डॅश निगेशन P आणि S2 डॅश निगेशन Q. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर दॅट गिव्हन सर्किट. आलं का बरोबर? पहा, सर्किट आणि हे जुळलं पाहिजे आपलं. ओके, नाउ इनपुट आउटपुट टेबल फॉर द गिव्हन सर्किट. हा जो पॅटर्न कंप्लीट दिलाय हा लास्ट कॉलम मध्ये आला पाहिजे, नेहमीसारखं ट्रुथ टेबल सारखं. P Q 1 1 0 0 1 0 1 0,
मग ह्या कॉलम मध्ये काय येईल त्याचं निगेशन म्हटल्यावर पी कडे पहा उलटल्या क्यूचं निगेशन. आता ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन, कंजंक्शन मध्ये 1 1 लाच 1 येतील, अदरवाईज 0. P cap Q here also 1 1 1, otherwise 0. Now disjunction between these two columns. ह्या दोन कॉलम मध्ये डिसजंक्शन मध्ये 0 0 असेल तर 0, अदरवाईज 1. सो 0 0 अदर 1. And finally this column and P has disjunction. डिसजंक्शन मध्ये 0 0 असेल तर 0, इथं 0 येईल, अदरवाईज 1. या क्वेश्चन मध्ये हा टेबल, स्विचिंग टेबल काढल्याच्या नंतर एक रिझल्ट विचारला जातो. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबल अँड व्हॉट इज युअर रिझल्ट फ्रॉम दॅट टेबल. तो रिझल्ट काय लिहायचं पाहू. जे टेबल मध्ये दिसते तेच लिहायचे. लॅम्प इन सर्किट नॉट ग्लो ओनली व्हेन S1 is off. S1 is off and S2 is on. ह्या सिच्युएशनला फक्त लॅम्प लागणार नाही, अदरवाईज इट ग्लो. कधी कधी काही सर्किट मध्ये 1 1 1 1 येईल, सो इट ऑलवेज ग्लो. 0 0 0 येईल, नेव्हर. जे काही रिझल्ट येईल, जे कधी S1 आणि S2 स्विचेसच्या सिच्युएशन काय आहेत आणि त्याप्रमाणे लॅम्प कसा लागतो, ही कंडिशन लिहायची. यालाच काय म्हणलं आपण, रिझल्ट. इंटरप्रिट युअर रिझल्ट फ्रॉम द स्विचिंग टेबल. हा आजचा भाग जर तुम्हाला खरंच लॉजिकमध्ये चांगला जमला, रूलचा आणि हा, तर लॉजिकमध्ये इंटरेस्ट पण येईल. आणि हाच एक छोटासा पार्ट होता की ज्या पार्टमध्ये तुम्हाला थोडा लॉजिक इंटरेस्टिंग वाटेल आणि थोडा अवघड पण वाटेल. पण जर सगळेच सर्किट तर तुम्ही आजच लगेच या प्रॉब्लेम सारखे करून पाहिले तर सोपं जाईल. काही प्रॉब्लेम आपण आता इथून पुढं बोर्डवर पण घेत जाऊ, म्हणजे तुम्हाला वर्गातल्यासारखा फील येईल. ओके.